बारवाड येथील महादेव मंदिरात शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण व वास्तुशांती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। सोहळ्यानिमित्त बोलताना शिवलिंगेश्वर स्वामीजी म्हणाले, भक्तीमुळे मानवी जीवन सुखी होत असल्याचे सांगितले। बारवाड येथील वीरशैव लिंगायत विश्वस्त मंडळातर्फे महादेव मंदिरात शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण व वास्तुशांती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 7 मे रोजी दूधगंगा व वेदगंगा नदीवरून सुहासिनींकडून कलश आणण्यात आला। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून कलश मिरवणूक काढण्यात आली। 8 मे रोजी पहाटे 3 वाजता जप यज्ञ पार पडला। होम हवन व अन्य धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी संपादना महास्वामीजी, अल्लमप्रभू महास्वामीजी, ब्रह्माकुमारी सुभद्रा बहनजी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभ पार पडला। दुपारी आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। रात्री संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम सादर करण्यात आला। मंदिर बांधकामासाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी 7 लाख रुपये निधी दिला आहे। सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, जीवनात भक्तीला खूप महत्त्व आहे। भक्तीमुळे मानवी जीवन सुखी बनते। मंदिरांच्या माध्यमातून भक्ती विकसित होत असते, त्याचा समाजाच्या विकासासाठी मदत होत असल्याचे सांगितले। ಭಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಏನದ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ನಾವು ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಬಹಳಷ್ಟು ಹೊಳಿಗಳು ಹರಿದಿದ್ದಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಗುಡಿಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಏನೆಲ್ಲ ಕಟ್ಟಿಕೊಂಡ್ರು ಸಹಿತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದು ಏನು ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿ। ದೇವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬದುಕೋದೇ ಕಷ್ಟ। ಯಾವುದೇ ಧರ್ಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ ನೀವು ಜೈನ ಧರ್ಮ ಇರಬಹುದು, ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಇರಬಹುದು, ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮ ಇರಬಹುದು, ಯಾವ ಧರ್ಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರೋದು ಭಕ್ತಿ। ರಾಮಾಯಣ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಾವು ಅವ್ರು ಹೇಳೋದು ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಭಕ್ತಿ ಎಂಬ ಪೃಥ್ವಿಯ ಮೇಲೆ ಗುರು ಎಂಬ ಬೀಜವನ್ನು ಕುರಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿರೋದಿಲ್ಲ। ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರೆ संपादना महास्वामीजींनी ध्यान साधनेमुळे चांगले साध्य होत असल्याचे सांगितले। ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ವಿ। ಒಳಗೆ ಹೋದ್ರೆ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಕುಂದ್ರೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸ್ತದೆ। ಈ ಅಮ್ಮವ್ರನ್ನ ಹೋಗಿ ಕೂತಿದ್ದೇವೆ, ಕೂತು ಬಂದೆವು। ನೀವು ಒಬ್ಬರು ಕೂಡ ಹೋದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಹೋಗಿ ಕೊಡಬೇಕು। ದೇವಸ್ಥಾನ ಅಂದ್ರೆ ಧ್ಯಾನ ಕೇಂದ್ರಗಳು, ಸಮಾಧಾನದ ನೆಮ್ಮದಿ ಕೇಂದ್ರಗಳು। ನಮ್ಮ ಮನೆ ಎಷ್ಟೊತ್ತರದಲ್ಲಿ 1 ಅಂತಸ್ತಲ್ಲೇ 2 ಅಂತಸ್ತಲ್ಲೇ 10 ಅಂತಸ್ತಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಸಮಾಧಾನ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ। ಗುಡಿಯೊಳಗೆ ಅದು ಎಷ್ಟೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ದೂರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸಮಾಧಾನ ಅನಿಸ್ತದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವಸ್ಥಾನ। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र अर्जुन वाडे, उपाध्यक्ष शिवाजी शिंत्रे, खजिनदार अपासो पाटील, सदस्य श्रीश कमते, दादासो देसाई, श्रीमंत देसाई, अण्णासो चौगुले, बाळासो बत्ते, केरबा माळी यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले।